भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो, देहाच्या निराशे किंवा देहाच्या निरसने पाविजे या ठाया माझी ऐशी काया जवनोहे, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नये, देहाच्या निराशे पाविजे या ठाया माझी ऐशी काया जवनोहे, तुका मने मज कळते चाचणी, तुका मने मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निराशे पाविजे या ठाया माझी ऐशी काया जवनोहे, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसनी पाविजे या ठाया माझी ऐशी काया जवनोहे, सेवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्ती म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय याची लक्षणं या भंगातून महाराज प्रगट करतायत। सालाबाद प्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळ कागल शहरवासी भाविक भक्त या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नाम सप्ताहातील आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे। यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू। आपल्या संप्रदायाचा विधी आहे, आपण पहिल्या दिवशी विनापूजन करताना घटस्थापना करताना प्रतिज्ञा केलेली असते। नामामनी केशव राजा केला नेम चालवी माझा, देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भावो। पहिल्या दिवशी ही प्रार्थना केलेली असते देवाजवळ की देवा हा नेम आम्ही तुझ्या साक्षीने करण्याकरता प्रवृत्त झालोय, पण शेवटाला न्यायचं देवा हे तुझं काम बरं का। कारण परमार्थाची साधना आणि परमार्थाच्या साधनेमध्ये कधी कधी संकट येतात, कधी कधी प्रतिबंध येतात आणि त्याच्यामध्ये करणाऱ्याची परीक्षा असते बरं का। त्या परीक्षेला जर तो उतरला तर तो वारकरी बरं का। प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्त्रीच्या जीवनामध्ये सुद्धा प्रापंचिक जीवन करत असताना प्रतिबंध येतात, तर ती प्रतिबंधाला तोंड देऊन जर प्रपंच करू लागली तर म्हणावी खरी पतिव्रता बरं का। कारण आलेल्या प्रतिबंधाला आलेल्या संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य पाहिजे। तेव्हा निसर्ग आहे, तो निसर्ग आपलं काम करतोय। कधी कधी तो आपली परीक्षाही पाहत असेल बरं का। एखाद्या वेळी एक दिवसच येतो, यावर्षी विना उभा केल्यापासूनच आहे। आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना, पण नेम आहे हा आपण चालवला पाहिजे आणि हा
चाललेल्या सप्ताहाला आज तिथेला 2 तप पूर्ण झालेले आहेत. 3ऱ्या तपामध्ये आपण प्रवृत्त झालेलो आहोत. 26वे वर्ष आहे सोयाचं. या तेव्हा आपली परमार्थाची चढती बाजू आहे. तेव्हा आता परमार्थामध्ये दिवसेंदिवस आपल्याला काहीतरी विशेष मिळवायचं आहे, माग सरायचं नाही बरं का. आणि असा हा पारमार्थिक वाटचाल करत असताना आपण हे धैर्याने चालवलं पाहिजे. तेव्हा आतापर्यंत हे आपण चालवलेलं आहेच, याच्या पुढे हे चालू राहीलच. पण धैर्य सोडता कामा नये, निष्ठा सोडता कामा नये बरं का. असो, तेव्हा हा आजच्या दिवसाचा सेवेचा योग आपल्या वाट्याला आलेला आहे. तो परमार्थाची साधना करण्याकरता जे प्रवृत्त झालेले भाविक आहेत, जे साधक आहेत, जे पांथिक आहेत, जे या मार्गावरती आरूढ झालेले आहेत, त्यांना संत महात्म्य, ज्या साधनाचा आपण जीवनामध्ये अवलंब करणार त्या साधनाची यथार्थ ओळख करून देतात बरं. ज्या साधनाच्या द्वारे आपल्याला साध्यापर्यंत पोचायचं आहे त्या साधनाविषयी आपल्याला बिनचुकता माहिती पाहिजे बरं का. नाहीतर आजकाल असं झालेलं आहे, साधनेचं स्वरूप आपल्याला ज्ञात नाहीये. अलीकडे परमार्थ करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, पण मी स्पष्ट जाऊन सांगतो, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची संख्या जास्त आहे बरं. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची संख्या जास्त आहे. त्याला पारमार्थिक म्हणत नाहीत बरं. आणि त्यांच्यावरती जर भरवसा ठेवून जर आपण परमार्थ करायला निघालो तर आपल्या हाताला काही लागणार नाही. लक्षात ठेवा, काही लागणार नाही. मग कोणाची तरी कास धरली पाहिजे. कोणाची कास धरली पाहिजे? ज्याचं यांना यथार्थ ज्ञान आहे त्यांची कास धरून परमार्थ केला पाहिजे. मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, दया निधी संत ते, दया निधी संत ते, मार्ग दावुनी गेले आधी, दया निधी संत ते, तेनेची पंते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. ज्यांनी मार्ग दाखवलेला त्या मार्गाने जायचा, नवीन मार्ग काढायचा नाही बरं का. नवीन मार्ग काढायचा नाहीये. हा संत महात्म्याने आम्हा तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे, फक्त त्या मार्गाने चालायचं आहे. त्या मार्गाने चालायचं आहे. त्यांनी मार्ग तयार करून ठेवलेला आहे. तेव्हा परमार्थाची साधना आहे आणि ती साधना फलीभूत झाली पाहिजे. आपल्याला फल प्राप्त झालं पाहिजे. मग आपल्याला फल प्राप्त होण्याकरता त्या साधनाचं स्वरूप आपल्याला ज्ञात असण्याची गरज आहे. मग ते साधन नेमकं कोणाला माहिती आहे? जे पूर्णत्वाला प्राप्त झाले त्या साधनाचं अनुष्ठान करून त्यांना माहिती. असे कोण आहे जगामध्ये? संत आहेत. हा संत हे समाजाला दिशा दाखवतात, दिशा भूल करत नाहीत बरं का. दिशा भूल करत नाहीत. म्हणून आज आपण निश्चित साध्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. साध्य आपल्याला
हाताला लागलं पाहिजे, त्याचं फल आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ते मिळण्याकरता त्या साधनाचं स्वरूप नेमकं काय आहे, त्या साधनाचा विचार संत महात्म्यांनी समाजाच्या समोर ठेवलेला आहे. का? त्याचं एकच कारण आहे, संतांचं जीवन हे निर्मळ जीवन आहे बरं का. संतांचं जीवन हे निस्वार्थी जीवन आहे, ज्याच्या जीवनामध्ये आत एक असतं आणि बाहेर एक असतं. तसं नाही बरं का. संतांचं निर्मळ आहे. कोणी असो, सर्वांचं चांगलं झालं पाहिजे. सर्वांचं, कोणी असो, कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही वर्णातला असो, कुठल्याही वयाचा असो, कुणी असो, द्वेष करणारा असो, शिव्या देणारा असो, निंदा करणारा असो, अगदी त्याच्या पुढे जाऊन दगड मारणारा असो, चालत असताना आडवं येणारा असो, त्याला खरंच सांगायचं याला म्हणतात जीवन निर्मळ बरं का. असं तुम्हाला जगामध्ये कोणी सापडणार नाही बरं का, कोणी सापडणार नाही. म्हणून त्यांनी निर्मळ अंत करणारे समाजाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबांनो, खरंच हेच आमचं काम आहे. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. खरा खोटा निवाडा. काय खरं आहे आणि काय खोटा आहे हे आम्ही सांगण्याकरता आलोय बरं का. व्यावहारिक जीवनामध्ये असं नाही. व्यावहारिक जीवनामध्ये काही खपवण्याकरता खोट्याला सुद्धा खरं म्हटलं जातं. खोट्याला सुद्धा खपवण्याकरता. एका ठिकाणी काही मंडळी मुलगी बघण्याकरता गेले आणि मुलगी बघण्याकरता गेल्यानंतर मुलगी देखणी होती, पण गंमत अशी होती, ती मुलगी होती बहिरी, तिला ऐकायला येत नव्हतं. तिचा आजोबा हुशार होता बरं का. दिसायला चांगली होती. पाहुणे मंडळी आलेत. आजोबांनी विचार केला हिला खपवलं पाहिजे. आता त्या पाहुणे आल्यानंतर त्या मुलीला सांगितलं, गोदे पाण्यान, गोदे चान. ती माणसं म्हणत होती म्हातारा खवटच दिसतोय. हा, एवढी मुलगी शांत आहे, जरा खालच्या भाषेत सांगावं का नाही. एवढं कुठं वरडून सांगतात पाहुण्याच्या समोर, पण त्यांना कुठं माहित आहे याचं वर मग. का तिला मोठ्याने बोलल्याशिवाय ऐकायलाच येत नव्हतं. झालं, सगळा व्यवहार झाला. पाहुणे म्हणले आम्हाला मुलगी पसंत आहे. लग्न थाटामाटात झालं बरं का. मुलगी नांदायला गेली. सासूबाईंनी सांगितलं चहा ठेव. ती जाग्यावरतीच. सासू म्हणते सुनबाई चहा ठेव ना. जाग्यावरतीच. हो सुनबाई चहा ठेवा ना. हा 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 ठेव ठेव म्हणजे 3 हाका मारल्या. तुला ऐकायला येत नाही? हो सासू मला ऐकायला येत नाही. ऐकायला येत नाही आता तुम्हाला कळालं. मग त्या पाहुण्यांच्या लक्षात आलं म्हातारा का मोठ्याने बोलत होता. आम्ही कशा करता सांगितलं, व्यवहारामध्ये खोट्याला खरं करून खपवावं लागतं.
परमार्थात असं चालत नाही. परमार्थात असं खरा खोटा निवाडा. हा, खरं खरं कळलं पाहिजे आणि खोटं खोटं कळलं पाहिजे बरं का. तर आपण परमार्थाची साधना करत असताना त्या साधनेचं स्वरूप काय आहे हे समाजाला कळावं म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, परमार्थाची साधना करण्याकरता जीवनामध्ये भक्तीची गरज आहे, वैराग्याची गरज आहे आणि ज्ञानाची गरज आहे. तिन्हीची गरज आहे. मग भक्तीची गरज आहे, वैराग्याची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. पण भक्ती कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात हे कळलं पाहिजे ना. आणि ते आम्हा तुम्हाला कळावं म्हणून तुकोबाराय त्या तिन्ही साधनाची लक्षणं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. भक्ती मन वैराग्य भक्ती मन वैराग्य तो त्याग. भक्ती मन वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मचारो. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मचारो. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मचारो. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मचारो. काले जय आधाया भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. तीन साधनाचा विचार मांडलेला आहे. भक्ती कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात आणि ज्ञान कशाला म्हणतात. पहिलं लक्षण सांगतात, भक्ती ते नमन. नमन नमस्कार करणं म्हणजे भक्ती. नमस्कार करणं म्हणजे भक्ती. कोणी म्हणले आम्हाला माहितीच आहे, आम्हाला माहितीच आहे. आपण देवळात गेल्यानंतर काय करतो, देवाला नमस्कारच करतो ना. मग देवाला नमस्कार करणं हे भक्ती आहे. मग प्रत्येक मनुष्य आज देवाला गेल्यानंतर देवाला नमस्कारच करतो. एवढंच आम्हाला माहित आहे, याच्या पुढचं माहिती नाही बरं का.
आम्हाला एवढंच माहिती आहे, याच्या पुढचं माहिती नाही. केवळ देवाला नमस्कार करणं म्हणजे भक्ती नव्हे. केवळ देवाला नमस्कार करणं म्हणजे भक्ती नव्हे, लक्षात ठेवा. आपण देवाला नमस्कार का करतो? ज्या देवळामध्ये आपण जातो, ज्या मंदिरामध्ये जातो, त्या मंदिरामध्ये काय आहे? देवाची मूर्ती आहे. देवाची मूर्ती असते आणि त्या मूर्तीमध्ये देव आहे असं समजून आपण त्या मूर्तीला नमस्कार करतो. बरं का, मूर्तीला नमस्कार करतो. का नमस्कार करतो? मूर्तीमध्ये देव आहे, मूर्तीमध्ये देव आहे असं समजून आपण नमस्कार करतो. म्हणजे आमची जी भावना आहे ती फक्त मूर्तीमध्येच देव आहे, फक्त मूर्तीलाच नमस्कार करावा, बाकीच्यांना नमस्कार करू नये. महाराज सांगतात वा शास्त्र सांगतं, जसा मूर्तीमध्ये देव आहे तसा तो प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे. जसा मूर्तीमध्ये देव आहे ना, तसा तो प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे. जसं मूर्तीमध्ये देव आहे असं समजून त्याला नमन नमस्कार केला जातो, तसं प्रत्येक वस्तूमध्ये, मग ती कोणती वस्तू असेल, चेतन असेल, जड असेल, अंडज असेल, जारज असेल, उद्भिज असेल, 4 खाणी सांगितल्या ना, कोणती, त्या प्रत्येक जीवामध्ये, त्या प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे. प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे असं समजून सर्वांना नमन करणं याला म्हणतात भक्ती. केवळ देवाला नमन करणं म्हणजे भक्ती नव्हे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे, सर्वांनाच नमस्कार करायचा. बरं का, आम्ही फक्त देवालाच नमस्कार करतो याला भक्ती म्हणत नाहीत. बरं का, जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा आणखी कोणाला नमस्कार करतो? एक देवाला करतो आणि देवाजवळ बसलेल्या गुरुवाला, नाही का? का तो देवाच्या जवळ सतत बसतो म्हणून. याच्या पलीकडे आपण कोणाला नमस्कार करत नाही. महाराज म्हणतात, जो कोणी जीवनामध्ये तुम्हाला भेटेल, जो जो भेटेल त्याला देव मानून नमन करा, याला म्हणतात भक्ती. एक अर्थ. दुसरा अर्थ सांगितला, कोणीही जीवनामध्ये भेटला की प्रत्येकाला पाहिल्याबरोबर नम्र व्हायला शिका. नमनते नम्रता वर्णन केले. बरं का, कोणी भेटला की नम्रच व्हायचं. आमचं कसं आहे, एकाला बघितलं की आम्ही वागतो आणि दुसऱ्याला बघितली की ताट होतो. असं नाही चालत. बरं का, कोणी भेटो, कोणी भेटला की भेटलेल्या माणसाच्या ठिकाणी नम्र व्हायला शिका. नम्रता धारण करणं प्रत्येकाविषयी महाराज म्हणतात ही भक्ती आहे. ही भक्ती आहे. नंतर तुकोबारांनी वर्णन केले, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती तोंड बघून. वारकरी पाया पडतो, पण वारकऱ्याच्याच पाया पडतोय असं सांगितलंय तुकोबारांनी. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. तो सर्वांच्याच पाया पडतो, सर्वांच्या ठिकाणी नम्र झालं पाहिजे. बरं का, कोणी असो, कोणताही जीव असो, किंबहुना पशु जरी भेटला तरी त्याला नमनच करायचं. नमनच करायचं. बरं का,
म्हणून सर्व वस्तूच्या ठिकाणी तो देव आहे असं जाणून प्रत्येकाला नमन करणं, प्रत्येकाविषयी नम्रता धारण करणं ही खरी भक्ती आहे. आम्हाला हे माहितीये नाहीये. आम्ही फक्त नमस्कार कोणाला करतो? मूर्तीलाच नमस्कार करतो. म्हणून सर्वांना नमस्कार करायला शिकलं पाहिजे बरं का. आणि सर्वांना नमस्कार करायला शिकलं अशी भक्ती आज समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. कळाली तर बरं का. हा कोणीही भेटो, कोणीही भेटो बरं का. ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे यांचे शिष्य ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी ते साधक आश्रमामध्ये आले गुरूंच्या दर्शनाला. तर आश्रमात जी जी भेटेल त्याला ते नमस्कार करायचे बरं का. जे जे भेटेल त्या आश्रमात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा कुत्र जरी भेटलं तरी त्या कुत्र्याला सुद्धा नमस्कार करायचे बरं का. कुत्र्याला सुद्धा ते नमस्कार म्हणायचे. म्हणजे ते म्हणायचे गुरु घरातला कुत्रा सुद्धा आम्हाला वंदनीय आहे. गुरु घरातला आम्हाला कुत्रा सुद्धा वंदनीय आहे. म्हणजे काय भाव असेल पहा. सामान्य होते, ब्रह्मज्ञानी पुरुष होते ते. त्यांनी जगाला ब्रह्मज्ञान वाटलं बरं का. त्याच न्यायाने आज आपल्याला जीवनामध्ये भक्ती घडली पाहिजे आणि आपण प्रत्येकाला नमन करायला शिकलं पाहिजे. प्रत्येकाविषयी नम्रता धारण केली पाहिजे. म्हणून तर महाराज पहिला विचार म्हणतात भक्ती ते नमन. म्हणून सर्वांना नमन करणं, सर्वांना नमस्कार करणं हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. म्हणजे सर्व ठिकाणी पूज्य भाव, देवत्व भाव आमच्या तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाला पाहिजे. काही कालापुरतं नाही, कायम ज्या दिवशी आपण भक्ती मार्गाचं अनुसरण करण्याकरता प्रवृत्त झालो त्या दिवसापासून सर्वांना नमस्कार करायचं. लहान असो, मोठा असो, कुणी असो बरं का. आम्हाला फक्त सवय लागल्या पाया पडून घ्यायची, पाया पडायची सवय नाही आम्हाला. म्हणून तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो, वैकुंठवासी तीर्थरूप महाराजांनी आमच्या घरामध्ये आम्हाला वळण लावलं. आमच्या घरात कोणी वारकरी भेटायला आला ना, महाराजांचा स्वभाव घरातल्या सगळ्यांना बोलवायचं, यांच्या पाया पडावर का म्हणायचे. ती माणसं महाराजांना भेटायला यायची बरं का, महाराजांच्या दर्शनाला यायची, पण आमच्या घरात सगळ्यांना पाया पडायला व्हायचे बरं का त्याच्या. म्हणजे आम्हाला भेटायला आलेली मंडळी, पण महाराज आम्हाला सगळ्यांना त्यांच्या पाया पडायला व्हायचे बरं का. नम्रता कुठं तरी आली पाहिजे जीवनामध्ये, नम्रता आली पाहिजे बरं का. अशा नम्र भावाने सर्वांच्या विषयी वागणं ही खरी जीवनातली भक्ती आहे. आणि अशा भक्तीचं अनुसरण आज प्रत्येकाने जीवनामध्ये केलं पाहिजे. भक्ती ते नमन. दुसरा विचार सांगतात वैराग्य तो त्याग. त्याग कशाचा त्याग? घराचा त्याग म्हणजे वैराग्य नव्हे, पैशाचा त्याग म्हणजे वैराग्य नव्हे, पत्नीचा त्याग म्हणजे वैराग्य नव्हे. केवळ त्याग म्हणजे वैराग्य नव्हे. लक्षात इथे शब्द वापरला वैराग्य तो त्याग. पण कशाचा त्याग त्याचा विचार मांडलाय लक्षात ठेवा. आपण फक्त एखाद्याने एखाद्या वस्तूचा त्याग केला की लोक म्हणतात हे त्यागी आहेत बरं का, हे त्यागी आहेत. कशाचा त्याग केलाय महाराज यांनी? घरादाराचा त्याग केलाय, घरादाराचा त्याग केलाय, पत्नीचा त्याग केलाय, शेतीवाडीचा त्याग केलाय, नवे नवे पदाचा त्याग केलाय. पण का केलाय कुठं माहित आहे आपल्याला? बरेच माणसं एखाद्या वस्तूचा त्याग करतात. करण्याचं कारण काय?
जाता जाता आपल्याला सांगतो आपल्या अनुभवाचं बरं का. एखाद्याला विचारलं का हो तुम्ही गोड का खात नाही, काय नाही म्हणले, डॉक्टर म्हटले तुमच्या शरीरामध्ये शुगर फार वाढलेली आहे, तुम्ही आता खाऊ नका. म्हणजे साखर खाण्याचा त्याग केला, अनुकूल झाली म्हणून का प्रतिकूल म्हणून. हा, प्रतिकूलता निर्माण झाली म्हणून साखर खाण्याचा त्याग केलाय, याला त्याग म्हणतात. एकाला विचारलं का हो तुम्ही 8 दिवस इथं सप्ताहाला आलाय, म्हणजे मी त्याग केलाय का, घरातल्या लोकाला कंटाळलोय. नाही, घरातलेच मला कंटाळले, तेव्हा 8 दिवस कुठं तरी जावा, त्याला त्याग म्हणत नाही बरं का. म्हणून त्या त्यागाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, जे अनुकूल भोग आपल्या जीवनामध्ये आहेत आणि अनुकूल भोगाविषयी जी अंतःकरणामध्ये इच्छा आहे, त्या इच्छेचा त्याग करायचा आहे बरं का. कशाचा त्याग करायचा आहे, इच्छेचा त्याग करायचा आहे, वस्तूचा त्याग नव्हे, इच्छेचा त्याग करायचा आहे. म्हणजे सर्व अनुकूल आहे, सर्व भोग अनुकूल आहे, सर्व भोगाविषयी जी अनुकूलतेची भावना आहे, त्या अनुकूलतेच्या भावनेचा त्याग करणं त्याला म्हणतात वैराग्य बरं का. त्याला म्हणतात वैराग्य. हा, कशाला तरी वैराग्य म्हणत नाही, लक्षात ठेवा. एक विचार सांगितला आणि दुसरा विचार सांगितला, आपण जे जीवनामध्ये जे मिळवलेलं आहे आणि जे मिळवतो त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे, त्याला कर्तृत्वाचा अहंकार म्हणतात. आणि त्या कर्तृत्वाचा अहंकाराचा त्याग करणं याला म्हणतात वैराग्य. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. हा, कर्तृत्वाविषयी असलेला अहंकार आणि भोगाविषयी अनुकूल भोगाविषयी असलेली जी भोगाची इच्छा, हा, त्याचा त्याग करायचा आहे. हा, प्रतिकूलता निर्माण झाली म्हणून त्याचा त्याग करणं याला वैराग्य म्हणत नाहीत बरं का. म्हणून आज समाजामध्ये नाईलाजाने शास्त्राला सांगावं लागलं, आज प्रतिकूलता निर्माण झाली म्हणून माणसं त्याग करतात, त्याला वैताग म्हणतात. त्याला वैताग म्हणतात, त्याला त्याग म्हणत नाहीत बरं का. माणसं वैतागून घरातून बाहेर जातात, वैतागून बरं का. नवरा बायकोचं भांडण झालं, फार भांडण झालं बरं का. पण ते भांडण कसं असतंय आपल्याला मी सांगतो बरं का. नवरा बायकोचं भांडण हे खरं नसतं. हा, सूर्य उगवला की ते 12 पर्यंत चढत असतंय बरं का. 12 पर्यंत, सकाळपासून 12 पर्यंत उन्हाचा ताव असतोय आणि 12च्या नंतर पुन्हा उन्हाचा ताव कमी होतोय बरं का. संसाराचं भांडण असं आहे, ते सकाळपासून 12 पर्यंत वाढतं आणि 12 नंतर ते पुन्हा हळूहळू कमी होतं. 12 वाजता भांडून गेल्याला पुन्हा संध्याकाळी शांत होतो, पुन्हा घराकडे येतोय बरं का. म्हणून नवरा बायकोचं भांडण झालं, काही कारणावरून झालं आणि राग घरातून गेला, म्हणला तुझं तोंडच बघणार नाही म्हटलं बरं का. गेला, सकाळपासून पोटात काय नव्हतं, जाऊन शेतात बसला आणि शेतात बसला. योगायोगाने त्याच्या घरामध्ये म्हैस होती आणि ती रोज चरायला सोडायची. हो, ती चरत ते शेतामध्ये आली. हा जिथं बसला होता तिथंच आली बरं का, तिथंच आली. त्याला विचार केला, सकाळपासून घरातून बाहेर पडलोय, पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, बरं वैतागून आलोय, रागावून आलोय, येणार नाही, तोंड बघणार नाही म्हणून सांगितले, जावं कसं.
बरं काय खावं तर फोन पे करायला फोन सुद्धा नाही. पंचायत पडली, काय करावं काय करावं काय करावं सुचेना. त्याच्या लक्षातलं, बरं झालं योगायोगाने म्हैस आलेली आहे. त्याने काय केलं, हळूच त्या म्हशीच्या मागे गेला आणि म्हशीची शिपूट धरली. आता म्हशीची शिपूट धरल्यानंतर म्हैस काय करते हो, पळते. ती म्हस पाया लागल्या, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. हा, असं म्हणत 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 दारात आला. म्हणजे कसं काय आला, मी आलो नाही म्हणले, मला म्हशीनं आणले म्हटला. मी आलो नाही. तात्पर्य याला वैराग्य म्हणत नाही, याला वैराग्य म्हणत नाहीत बरं का. म्हणून आपल्या चित्तामध्ये जे अनुकूल आहे सर्व बरं का, सर्व भोग आहेत, एकही भोग आपल्या जीवनामध्ये कमी नाहीये. आणि त्या भोगाविषयी असलेली इच्छा, त्या इच्छेचा विधीपूर्वक ज्याने त्याग केला, वैराग्य, त्याला वैराग्य म्हणावं. कशाला तरी वैराग्य म्हणू नये. म्हणून इथं महाराज वर्णन करतात, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. आणि त्याच्या पुढे वर्णन केलं, ज्ञान कशाला म्हणतात, केवळ ज्ञानाच्या गप्पा मारणं म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. ज्या ज्ञानाचा अनुभव आल्यानंतर जे ज्ञान म्हणजे आनंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, आणि ते आनंद स्वरूप हे माझच आहे, त्या आनंदाचा ज्याला अनुभव आला, आणि ज्याला त्या आनंदाचा अनुभव आल्यानंतर आता हा देह सुद्धा देह राहिला नाही, हा देह सुद्धा ज्ञान स्वरूप झाला. अशा स्थितीला जो प्राप्त झाला त्याला म्हणावं ज्ञान. आनंदाचा अनुभवावरती आरूढ जो झालेला आहे, अनुभवाचं आनंदाचं वर्णन करणारा नव्हे. त्याला शास्त्रामध्ये काय म्हटले, ब्रह्मानंद. मीच ब्रह्मस्वरूप आहे, मीच सच्चिदानंद स्वरूप आहे, मीच ज्ञान स्वरूप आहे, असा ज्याला अनुभव आला. आणि त्या अनुभवाचा परिणाम आता त्याचा देह सुद्धा देह राहिला नाही, ब्रह्मतनो, याला ज्ञान म्हणतात. आज आम्ही ज्ञान कशाला म्हणतो, लोक म्हणतात रात्रीच्या बुवाला ज्ञान फार होतं, परवाच्या बुवाला ज्ञान फार होतं. अनुभवाचं होतं काय, सांगायचं होतं. सांगणं वेगळं आणि अनुभव वेगळा बरं का. सांगणं वेगळं, अनुभव वेगळा. आपण किती देवाचं वर्णन केलं आणि देवाचं वर्णन केलं, त्या स्वरूपाचं वर्णन केलं, आणि तुम्ही कीर्तन झाल्यानंतर विचारलं का हो महाराज तुम्ही फार सुंदर त्या ज्ञानाचं वर्णन केलं, तुम्हाला अनुभव अजिबात नाही म्हणले, अजिबात नाही. तुम्ही कीर्तन ऐकत होता, हो, मग लक्ष देऊन ऐकत होता का, हो लक्ष देऊन ऐकत होता. मग मी कीर्तनात काय म्हणत होतो, मी म्हणे का तुका म्हणे, मी म्हणे का ज्ञानेश्वर महाराज म्हणे, मी म्हणे का एकनाथ महाराज म्हणे. आम्ही जे जे कीर्तनात सांगितलं ते मी म्हणत नव्हतो, तुकाराम महाराज असे म्हणत होते, नामदेव महाराज असे म्हणत होते, नाथ महाराज असे म्हणत होते. मग आमचा अनुभव नाही, आम्ही संतांचा अनुभव सांगितला. हा, संतांचा अनुभव सांगणाऱ्याच लोकाला आज लोक म्हणायला लागले हे ज्ञानी आहेत. इथंच ब्रह्मघोटाळा झालाय बरं का सगळा, इथं सगळा ब्रह्मघोटाळा झालाय. लोक त्यालाच ज्ञानी म्हणायला लागले, ब्रह्मज्ञानी म्हणायला लागले, त्याची पूजा करू लागले, त्याची मिरवणूक काढू लागले. पण महाराज म्हणतात हे ज्ञानाचं स्वरूप नाहीये. हा, त्या ज्ञानाचा त्याला अनुभव आलेला पाहिजे, त्या ज्ञानाचा अनुभव आला पाहिजे. कसा आला पाहिजे, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव,
ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्य, विश्वदेव सत्य, विश्वदेवा सत्य, देव सयादवयाजे, देव सयादवयाजे, विश्वदेवा सत्य, देवा आजे ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, विश्वदेवा सत्य, विश्वदेवा सत्य, देवतयादवयाजे, देवतयादवयाजे, विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव, त्याला म्हणतात ज्ञान. बरं का? केवळ पुस्तकामध्ये वाचून जे होतं त्याला ज्ञान म्हणत नाहीत. 2 तास कंबर बांधून सांगितलं जातं त्याला ज्ञान म्हणत नाहीत. त्याला काय म्हणतात? शब्द ज्ञान. हा शब्द ज्ञानी म्हणजे ब्रह्मज्ञानी नव्हे. ज्याला ब्रह्मज्ञान झालेला आहे त्याचा देह सुद्धा ब्रह्मरूप असतो, लक्षात ठेवा. त्याची अवस्था आहे असो ऐसा कोटे आठवचे नाही, देहीच विदेही भोगू दशा. खरंच ज्याला ब्रह्मज्ञान झालेला आहे हा त्याचा देहाशी सुद्धा संबंध नसतो. म्हणून तुम्ही पहा संतांच्या जीवनाकडे, जेवढे म्हणून संत होऊन गेले, देह ठेवून गेले का देह घेऊन गेले? हो, देह घेऊन गेले का? ब्रह्मज्ञानी होते. त्यांचा देह सुद्धा ब्रह्मरूप होता. त्यांचा देह सुद्धा ब्रह्मरूप होता, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञान ज्ञान कशाला म्हणतात? केवळ बोलणं म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान ब्रह्मी भोग. भोग शब्दाचा अर्थ आहे अनुभव. भोग शब्दाचा आहे ज्ञान ब्रह्मी, त्या ब्रह्मस्वरूपाचा ज्याला आलेला अनुभव, आणि तो अनुभव घेऊन त्या अनुभवामध्ये रमलेला आहे. इतका रमलेला आहे की महाराज म्हणतात त्याचा ती तनु म्हणजे शरीर, ते शरीर सुद्धा ते ब्रह्मरूपच आहे. अशा स्थितीमध्ये जो राहतो त्याला म्हणावं ज्ञान. माहिती आहे आपल्याला? नाहीये. वैराग्य कशाला म्हणताय माहिती आहे? भक्ती कशाला म्हणता आपल्याला माहिती आहे? आणि हे सांगणारे असे पुष्कळ झालेत ना.
मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अर्ध्या हलकुंडाने पिवळे झालेले, आणि लोक त्यालाच ज्ञानी म्हणायला लागले बरं का, त्यालाच त्यागी म्हणायला लागले, त्यालाच भक्ती म्हणायला लागले. हे समजून घ्या बरं का. आणि हे कुणी म्हणले ठीक आहे महाराज आम्ही समजून घेऊ, पण हे समजण्याकरता काय करावं लागेल? ती भक्ती आपल्याला कळली पाहिजे, ती भक्ती जीवनामध्ये आपल्या बांधली पाहिजे, ते वैराग्य आपल्या जीवनामध्ये बांधलं पाहिजे, ते ज्ञानही आपल्या जीवनामध्ये बांधलं पाहिजे. याच्याकरता काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात त्याच्याकरता काय केलं पाहिजे म्हणजे सोपं आहे. ज्या देहामध्ये तुम्ही राहता त्या देहाला माझं नाही म्हणायचं म्हणजे जमतंय. काय करायचं? जर अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये जर बनावी असं वाटत असेल तर महाराज म्हणतात या देहाचा बाध करावा लागेल. देहाचा निराशे पावी देय, देहाचा निराशे पावी देहाच्या निराशे किंवा देहाच्या निरसने पावी जे या ठायाला म्हणजे या स्थितीला, कोणती? भक्ती ते नमन या स्थितीला, वैराग्य तो त्याग या स्थितीला, ज्ञान ब्रह्मी भोग या स्थितीला पाविजे. कधी? देहाच्या निरसने. माझी आईशी काया जवन, हे काया म्हणजे शरीर, दोन त्याच्यामध्ये मुद्दे सांगितले. हे शरीर माझं नाही म्हटलं पाहिजे आणि मी शरीर नाही म्हटलं पाहिजे, तर भक्ती करता येईल. लोकाला वाटतंय फार भक्ती करणं सोपं आहे. अशी भक्ती कधी घडेल? माझा देह नाही आणि मी देह नाही. किती कीर्तन ऐकल्यानंतर आणि किती कीर्तन केल्यानंतर हे कळेल, घडेल. या देहाचा बाध केला पाहिजे आणि आपलं जीवन चाललंय मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, आणि मी आणि माझं, आणि कंबर बांधून सांगतोय भक्ती म्हणजे काय. पहिल्यांदा मी आणि माझं सोड आणि मग सांग. इदन्न ममतिशी तुकाराम महाराज ओवाच. त्या भक्तीचा अनुभव तुम्हाला जीवनामध्ये यावा असं वाटत असेल, त्या देहाविषयी असलेलं मी आणि माझं टाकावं लागेल. देह तादात्म्य टाकावं लागेल. लक्षात ठेवा, जी माणसं देहावरती प्रेम करतात महाराज म्हणतात त्यांचं देहाविषयी तादात्म्य.
आणि देहाविषयी तादात्म्य आहे त्यांचं हे काम नव्हे बरं का, त्यांचं हे काम नव्हे. ज्ञानोबांनी वर्णन केले, आम्ही खरंच आमच्या जीवनामध्ये भक्ती का घडत नाही थोडं वेगळ्या रूपाने वर्णन केले. प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आमच्या जीवनामध्ये देहाविषयी तादात्म्य फार आहे, लक्षात ठेवा, फार तादात्म्य आहे. देहाला जेवढा आपण जपण्याचा प्रयत्न करतो तेवढं बाकी कोणाला जपण्याचा प्रयत्न करत नाही. महाराज म्हणतात देहाचं तादात्म्य सोडल्याशिवाय अशी भक्ती घडत नाहीये, अशी भक्ती घडत नाही, लक्षात ठेवा. मी आणि माझं सोडावं लागेल, माझा देह माझा, इतरांना काही झालं तरी चालेल पण मला काही होता कामा नाही, माझं बरं का. फार माझेपणा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तादात्म्यच आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरं सांगितलं मी देह, हे दोन्ही प्रकारचं शरीराविषयी असलेलं जे तादात्म्य आहे, हे दोन्ही प्रकारचं तादात्म्य जीवनामध्ये जर टाकलं तर, नंतर तुकोबांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. आपल्या परिचयाचा अभंग आहे. तुम्हाला भक्ती करायची आहे ना, मग भक्ती करायची असेल तर महाराजांनी वर्णन केले, ज्या खोट्या वस्तूवरती प्रेम करतात ते काढून घ्या, ते काढून घ्या आणि ती देवाला अर्पण करा. हेची थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. आवडते देवा, आवडते देवा, पाऊस पडल्यामुळे थोडं आपण, कारण कसं आहे, जसं वातावरण असेल तसं माणसाचं मन असतंय बरं का. जरा पाऊस पडला की माणसं ती गारठतातच हो, प्रसन्न राहत नाहीत, वातावरणाचा परिणाम होतोय. मी हे 4 दिवस असंच चालू आहे. मी कार्यक्रमाला गेलो, जाताना अभंग ठरवून गेलो एक, आणि तिथलं पावसाचं वातावरण बघून अभंग बदलला बरं का. मी म्हटलं वातावरणामुळे अभंग बदलला बरं का. वातावरणाचा परिणाम होतो. संकल्पावी माया संसाराचे, देह तादात्म्य सोडावं लागतं, मी आणि माझं सोडावं लागतं, तेव्हा जीवनामध्ये भक्ती घडते, तेव्हा वैराग्य निर्माण होतं, तेव्हा ब्रह्मज्ञान होतं. म्हणून महाराजांनी सरळ वर्णन केले, भक्ती तो कठीण शोधावरील पोळी. इतकी सोपी नाही परमार्थाची साधना,
नाही घडली न घडू दे, पण समजून तर घ्या. काय समजून तर घ्या. हा, आम्हाला माहितीच नाही आहे त्यालाच आपण म्हणायला लागलोय बरं का. आहे त्यालाच म्हणायला लागलोय. रोग हो अगर न हो, पण रोगाचं स्वरूप तरी समजून घ्यावं का नाही. आपल्याला रोग व्हावाशी इच्छा नाही आहे, पण भविष्यात झाला तर त्या रोगाचं स्वरूप माहिती असावं का नाही. नाही मला होणारच नाही, कशाला समजून घ्यायचं, असं काय कुठं कुंडीत लिहिलंय, प्रारब्धात लिहिलंय. तसं आपल्याला जीवनामध्ये नाही भक्ती घडली, वैराग्य नाही प्राप्त झालं, नाही ज्ञान झालं, तर खरंच भक्ती कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, एवढं ते कळावं. आणि ते कळण्याकरता काय करावं लागतं तेही आपल्याला कळालं पाहिजे. महाराज म्हणतात, देहाच्या निरसनी पाविजेया ठाया, माझी आईशी काया जवन हे. काया म्हणजे माझं शरीर आहे, माझं शरीर नाही, शरीराचा बाध झाला पाहिजे. शरीराचा बाध झाला म्हणजे शरीराला बाध झाला म्हणजे शरीराला मारायचं नाही बरं का. शरीर जिवंत असतानाच या शरीराचा आणि माझा काहीही संबंध नाही असा निश्चय होणं याला म्हणतात बाध. नाश नाही, परमार्थामध्ये बाध करायचा आहे. काय करायचं आहे, बाध करायचा आहे. बायका पोरांना मारायचं नाही, त्यांचा बाध करायचा आहे, त्यांचा बाध करायचा. यांचा माझा काहीही संबंध नाही. असं कसं. अहो तुम्हाला नवरे पण कोणामुळे आलं, बायकोमुळे आलं, आणि तुम्ही काय म्हणता तिचा माझा संबंध नाही. हा, तुम्हाला पत्नी पण कोणामुळे आलं, पुरुषामुळे आलं, संबंध त्यांचा माझा नाही, कसं काय म्हणता. हा, नात्याचा संबंध राहील पण वृत्तीत राहणार नाही बरं का. हा, नात्याचा संबंध राहू द्या पण वृत्तीत हे राहू नये. हा, वृत्तीत मी देह आहे, हे माझे आहेत, हे वृत्तीतून काढून टाकलं पाहिजे आणि तसं जगलं पाहिजे. याला म्हणतात देहाचा बाध. माझी आईशी काया जवन हे. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगताय फार अवघड आहे हो, फार अवघड आहे. तिन्हीपैकी एक कुठलं केलं तर महाराज जमायचं नाही काय. हे ब्रह्मज्ञान ते नको आम्हाला, ते वैरागी नको, हे कुठलं तर घेतलं तर चालणार नाही काय. महाराज म्हणतात नाही चालायचं, तिन्हीची गरज आहे. हा, तुम्हाला परमार्थ पूर्णत्वाला जावं असं वाटत असेल, हा, भगवत साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल, तर या तिन्हीचीही गरज आहे. कशावरून. उदकाग्नी धान्य
अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विन एक कामानये देहाच्या निराशे पाविजे आठाया माझी ऐशी काया जवनये. तुकोबाराय आम्हा तुम्हाला एक दृष्टांत देतात, सर्वांच्या परिचयाचा आहे आणि दृष्टांताने हे पटवून देतात, सिद्धांत आहे. आणि तो आम्हा तुम्हाला नाही कळाला तर शास्त्राची पद्धत आहे, तो पटवून द्यावा युक्तीने, अनुभवाने आणि दृष्टांताने. हा, कळत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही बरं का, कळत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही. ते शाळेत आहे, तो शिक्षक म्हणतो तुमच्या मुलाला फार शिकवण्याचा प्रयत्न केला, हे तुमचं काय शिकण्याचं लक्षण दिसत नाही, मग काय करा, त्याला 4 म्हशी घेऊन द्या. तसं परमार्थात नाही बरं का. ते समाजाला पटवून दिलं पाहिजे, का पटवून देऊन त्या समाजाला याच्यामध्ये प्रवृत्त करायचं आहे, बाजूला करायचं नाही, लक्षात ठेवा. आणि ते अनुभवाने युक्तीने दृष्टांताने पटवून देतात. तो दृष्टांत दिलेला आहे, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विना एक कामानये देहाच्या निरसनी पाविजे आठाया माझी ऐशी काया जवनये. एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये त्याचा विचार करू. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा जय जय विठोबा जय जय गोपाल जय जय गोपाल जय 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 गोपाल कुंडली श्री ज्ञानदेव भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो देहाच्या निराशे पाविजे आठाया माझी ऐशी काया जवनोये. 500 रुपयाची नोट आहे. पहिल्यांदा कळत नाही बरं का, पण एकदा हाताला सवय झाली की तसं कीर्तनात 10-5 वेळा हे शब्द कानावरती गेल्यानंतर तर ते शब्द वाणीतून म्हणावं का नाही चालेला. नोट बजी लक्षात राहते, चरण का राहत नाही बरं. नोट घेताना माणसं अडखळतात का हो?
पण म्हणताना अडकळतात. आता कीर्तनाला आतापर्यंत किती वेळा ते शब्द गेले. जर हाताला घासलेली नोट जर कळते तर कानाला घासलेले शब्द का कळू नयेत. तादात्म्य आपलं देहावरती लक्षात ठेवा. तादात्म्य असलं तर लक्षात राहत नाही. लक्षात राहत नाही. असो सर्वांच्या करता, तुमच्या करता नाही बरं का. असो या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्हा तुम्हाला त्या भक्तीचं स्वरूप, वैराग्याचं स्वरूप, ज्ञानाचं स्वरूप सांगतात. कोणाच्या मनी मानशी शंका येईल. कोणी म्हणेल एकाच साधन स्वीकारलं तर चालणार नाही का. आम्हाला ते ब्रह्मज्ञान नको, वैराग्य नको, केवळ भक्तीच घेतली तर चालणार नाही काय. महाराज म्हणतात चालायचं का न चालायचं हे तुम्ही ठरवा म्हणतात तुकोबारा. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणतात. स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक करण्याकरता 3 गोष्टी लागतात. उदक म्हणजे अग्नी, उदक म्हणजे पाणी, उदक, अग्नी आणि धान्य. 3 गोष्टी लागतात. स्वयंपाक करायचं म्हटलं तर 3 गोष्टी पाहिजेतच. एका विन एक कामा नये. सप्ताह चालू आहे. आम्ही ठरवलं पहिल्या दिवसापासून महाप्रसादापर्यंत जेवढं धान्य लागल तेवढं पुरवतो. फक्त तुम्हाला गॅस देणार नाही. लोकाला का कच्च खाऊ घालायचं का जमेल. एखादा म्हटला गॅस एजन्सीवाला लागेल तेवढे गॅस देतो, पण तांदूळ कोणाला देऊ नका म्हणून सांगणार. काय खडे शिजवायचे का. एखादा म्हटला अगदी फिल्टरचं पाणी देणार, भांडी धुयाला सुद्धा. पण अग्नी आणि धान्य देऊ नका म्हणून लोकांना सांगणार. नुसतं पाणीच पाहिजेच का लोकांना. येतील पुन्हा कीर्तनाला. स्वयंपाक करायचा असेल तर महाराज म्हणतात 3 गोष्टी पाहिजे. उदक, अग्नी, धान्य, घडे, पाक. पाक म्हणजे स्वयंपाक. एका विना एक कामा नये. स्वयंपाक करण्याकरता धान्यही पाहिजे, स्वयंपाक करण्याकरता अग्नीही पाहिजे, आणि स्वयंपाक करण्याकरता काय पाहिजे. पाणी. 3 पैकी एक नसेल, एक नसेल तर घडत नाही. पाणी आहे, धान्य आहे, विचारलं आम्ही येतो तोपर्यंत स्वयंपाक करा. आम्ही गेलो तरी घरातली निवांत बसलेत का हो. गॅस संपला. गॅस संपला म्हणजे घरात पाणी आहे, धान्य आहे, गॅस संपल्यामुळे स्वयंपाक करता आला नाही. म्हणजे एकही कमी असून चालत नाही. ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या तर स्वयंपाक घडे, पाक घडे. तसं महाराज म्हणतात परमार्थ पूर्णत्वाला कधी जाईल. कुणी म्हणेल आम्हाला भक्ती फक्त करायची आहे, नाही जमायचं. कुणी म्हणे आम्हाला फक्त वैराग्य पाहिजे, नाही जमायचं. कुणी म्हणे आम्हाला फक्त ज्ञान पाहिजे, नाही जमायचं. 3ही पाहिजे. भक्तीही पाहिजे, वैराग्यही पाहिजे, ज्ञानही पाहिजे, मग परमार्थ पूर्णत्वाला जाईल. आमचं एकही धड नाही. आमचं एकही धड नाही. फक्त हे धडच आहे तेवढं. म्हणून व्यवहारात म्हण आहे एक ना धड भारावर चिंध्या. म्हणून 3ही गोष्टीची गरज आहे. परमार्थ म्हणून मी आरंभाला शब्द वापरला. जे परमार्थ करण्याकरता निघालेले आहेत, त्या परमार्थ मार्गावरती आरूढ झालेले आहेत, त्यांचा परमार्थ पूर्णत्वाला जाण्याकरता त्या साधनाचं यथार्थ स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे. आणि 3ही साधनं पाहिजेत. 3ही साधनं जर असतील तर आपल्याला फल मिळेल परमार्थात. एरवी फल मिळणार नाही. म्हणून एका विन एक कामा नये. देहाच्या निराशे पावी जे ठाया. माझी आईशी काया जवनये. तुकोबारांना विचारलं महाराज तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण कोणी म्हणायला लागला आमच्याकडे भक्ती आहे, आमच्याकडे वैराग्य आहे, आमच्याकडे ज्ञान आहे. महाराज म्हणतात तुम्ही तोंडानं सांगत असाल हो,
पण तुमच्याकडे आहे की नाही हे मला कळत. मी तुका म्हणे माझ कळते चाचणी ते चाचणी तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. तू व्यासपीठावरती बसून भक्तीचं वर्णन करत असतील, कीर्तनात बसून कंबर बांधून सांगत असतील, महाराज म्हणतात ते खरं तुला तुझं बडबडणं आहे का? तुला हे खरं कळालंय हे मला माहित आहे म्हणतात. तो खरं आहे हे आम्हाला माहित आहे का? हा, आम्ही त्याचे परीक्षक आहोत. हा, चाचणी म्हटलं बरं का. चाचणी या शब्दाचा अर्थ काय? हा, शाळेमध्ये पहिली परीक्षा असते तिचं नाव काय? चाचणी परीक्षा. बरोबर आहे ना? प्रत्येक क्षेत्रात चाचणी असते बरं का. पकवास शिकत असताना सुद्धा, हा, कीर्तन शिकत असताना सुद्धा चाचणी. आणि परमार्थातही खरंच फलाला प्राप्त झाला की नाही याची पण चाचणी. ही चाचणी कोण करतं? ज्याला अनुभव आलाय ते. ज्याला अनुभव आलाय ते. म्हणून महाराजांनी वर्णन केले, अनुभवा वाचून बडबडते. खरंच आज भक्तीचं वर्णन करणारे पुष्कळ लोक आहेत, वैराग्याचं वर्णन करणारे लोक पुष्कळ आहेत, ज्ञानाचं वर्णन करणारे पुष्कळ आहेत. पण महाराज म्हणतात खरंच याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे की नाही, याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे की नाही, त्याच्या जीवनामध्ये त्या ज्ञानाचा अनुभव आहे की नाही. मज कळते चाचणी. आम्हाला हे कळतं, तुम्ही कुणी सांगायची गरज नाही. तो बरं आहे, समाजाच्या समोर प्रश्न करतायत. तो कोणी पंडित असेल, आचार्य असेल, वेदांताचार्य असेल, शास्त्री असेल, हा, कीर्तन केसरी असेल, हा, विनोदाचार्य असेल, सगळे आचार्य एकत्र करा. तुकोबाराय म्हणतात खरंच तुम्ही कुठून बोलताय, तुमच्या अनुभवात काय आहे की नाही हे समाजाला कळणार नाही. हे समाजाला कळणार नाही, पण आम्हाला कळतं बरं का. तुम्ही समाजाला फसवू शकता पण संतांना फसवू शकत नाही, किंबहुना देवाला फसवू शकत नाही बरं का. म्हणून आपली फसवणूक परमार्थात होऊ नये. हा, म्हणून काही लोक म्हणतात हा, कंपनीचा ओरिजिनल माल बघून घ्या, बाजारात डुप्लिकेट आहे. हा, अहो ते रस्त्यावर स्वस्त मिळतंय, अहो ते डुप्लिकेट आहे. आमच्या दुकानात मिळतं ते ओरिजिनल मिळतं. हा, ओरिजिनल मिळतं. बरोबर आहे ना? हा, तसं आज समाजामध्ये हे जे चाललेलं आहे ना, महाराज म्हणतात खरंच आहे का हे आम्हाला कळतं. केवळ त्यांच्या बोलण्याला भुलू नका, बोलण्याला भुलू नका. म्हणतो का म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. देहाच्या निराशे पाविजे ठाया
माझी ऐशी काया जवन हे. तुम्हाला भक्ती करायची असेल तरी देह तादात्म्य सोडावं लागेल. तुम्हाला वैराग्य प्राप्त करायचं असेल तरी देह तादात्म्य सोडावं लागेल. आणि ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तरीही तुम्हाला देह तादात्म्य सोडावं लागेल. तिन्ही ठिकाणी एकच सांगितलंय बरं का. कसं, एका गावामध्ये एक पाटील होता. गावचा पाटील संपन्न होता, व्यावहारिक होता, त्याला व्यवहाराचं ज्ञान होत. मग काही लोक त्याला सल्ला विचारायला यायचे. एक दिवशी पाटील सकाळ सकाळी बसल्यावर एक दिवशी 2 ग्रस्त आले पाटलांच्याकडे. म्हणजे पाटील, एक सांगायला लागला, पाटील विहिरीचं पाणी आटलंय, पाणीच नाही म्हणाला, काय करावं सूचना, काहीतरी सांगा पाटील. दुसरा आला, म्हणजे पाटील बाबा परवाच बायको मेली, घरात फार अडचण आल्या, काहीतरी सांगा. एवढ्यात त्या पाटलाची मुलगी होती, संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळच्या वेळेला आले होते. आणि त्या संध्याकाळच्या वेळेला ती मुलगी म्हणली, बाबा दिवा विजायला लागलाय. पाटलांनी तिघांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तिघाला एकच उत्तर दिलं, पाट लावा. काय सांगितलं? पाट लावा. ते मला विहिरीत पाणी नाही, त्याला सांगितलं पाट लावा. ते मला बायको परवा मिली, पाट लावा. दिवा विजायला लागलाय, पाट लावा. तसं भक्ती करायची आहे, देहतादात्म्य सोडा. वैराग्य पाहिजे, देहतादात्म्य सोडा. ज्ञान पाहिजे, देहतादात्म्य सोडा. साधन एकच बरं का. म्हणून आज आपल्याला हा अनुभव यावा असं वाटत असेल तर मी आणि माझं सोडावं लागेल, तेव्हा कोटी अंतःकरणामध्ये भक्ती प्रकट होईल. आणि ही सर्वांच्या समाजाच्या अंतःकरणामध्ये हे उतरावं. हे कधी उतरेल खरं कळेल तर. म्हणून तुकोबाराय त्या भक्तीचा, वैराग्याचा, ज्ञानाचा विचार समाजाच्या समोर प्रकट करतात. आणि करत असताना बाणेदार वाणीनं सांगतात, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निराशे पाविजे आठाया, माझी ऐशी काया जवन होय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसनी पाविजे आठाया, माझी ऐशी काया जवन हे. उदक अग्नी धान्य झाल्या गडे पाक, एका विना एक कामा नये. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसने पाविजे आठाया, माझी ऐशी काया जवन हे. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा अभंगाचा विचार सांगण्याचा प्रयत्न केला. संतांचं वचनाचं स्वरूप आपल्याला कळावं या भावनेतून काही प्रामाणिक प्रयत्न केलेला सांगत असताना याच्यामध्ये जे शास्त्र शुद्ध आहे, योग्य आहे, ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे श्रवण केलं ते विचार आपल्या समोर प्रकट केले. योग्य आहे त्याचा विचार करा. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द वाणीतून बाहेर पडला असेल, तो माझ्या वाणीचा दोष असेल, त्याचा स्वीकार करू नका. योग्य आहे त्याचा स्वीकार करा आणि त्याप्रमाणे जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा त्या संत महात्म्यांच्या, भगवंताच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. आणि त्या भगवंताकडे एवढंच मागायचं, आम्ही या मार्गावरती
वाटचाल करतोय तेव्हा आम्हाला ही दिशा संतांच्या वचनातून आज मिळाली आणि याप्रमाणे आम्हाला ती साधना घडावी आणि शेवटी आम्हाला ते खरं फल पदरामध्ये प्राप्त पडावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम.